नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. डोंजे परिसरातील शासकीय ठेकेदार बांधकाम व्यावसायिक विठ्ठल सखाराम पोळेकर यांचे अपहरण करून त्यांचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यास पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि हवेली पोलिसांना यश मिळालं. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केली असून दोघांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले, तर मुख्य आरोपी हा अद्याप फरार आहे. शुभम पोपट सोनवणे, वय वर्ष 24, राहणार चिंचोली गुरव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मिलिंद देविदास थोरात, वय वर्ष 24, राहणार बेलगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. आणि रोहित किसन भामे, वय वर्ष 22, राहणार डोंजे, तालुका हवेली असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर योगेश उर्फ बाबू किसन भामे, राहणार डोंजे, तालुका हवेली हा मुख्य सूत्रधार असून तो अद्याप फरार आहे. दरम्यान विठ्ठल पोळेकर हा बांधकाम व्यावसायिक असून शासकीय ठेकेदार आहे. त्यांनी पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या शासकीय कामाचा ठेका घेतला होता. त्या कामामध्ये कोणताही अडथळा करू नये म्हणून योगेश उर्फ बाबू किसन भामे यानं विठ्ठल पोळेकर यांच्याकडे खंडणी म्हणून एक जागवार कंपनीची 4 चाकी कार मागितली होती. त्याची पूर्तता न केल्यास विठ्ठल पोळेकर आणि त्यांचा मुलगा प्रशांत पोळेकर यांचा खून करण्याची धमकी दिली होती, अशी माहिती प्रशांत पोळेकर यांच्याकडून मिळाली. योगेश उर्फ बाबू भामे हा त्याचा मोबाईल बंद करून गावात नसल्यानं त्यानेच विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केल्याची खात्री झाल्यानं योगेश भामे, रोहित भामे आणि त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर घटनेचा तपास आणि गुन्हे शाखेचे पथक करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये विठ्ठल पोळेकर यांच्या घरासमोरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार सिंहगड किल्ल्याच्या दिशेने जाऊन काही मिनिटांमध्ये पुन्हा माघारी डोंजे बाजूकडे गेली. कारची माहिती घेतली असता डोंजे गावातील गणेश मुरलीधर चोरमले याची असून ती कार 2 दिवसांपासून योगेश भामे हा वापरत होता. योगेश भामे याचा त्याच्या राहत्या घरी शोध घेतला, तो मिळून आला नाही. त्याचा मोबाईल बंद होता. त्याच्या कुटुंबियांनी तो कोठे गेला याबाबत माहिती नाही, अशी माहिती मिळाली. कारचा सीसीटीव्हीद्वारे पाठपुरावा केला असता सदर स्विफ्ट कार नाशिक बाजूकडे गेली असून कारमध्ये 3 इसम, त्यामध्ये योगेश उर्फ बाबू भामे हा कार चालवत असल्याचं आढळलं. त्याच्यासोबत शुभम सोनवणे आणि मिलिंद थोरात असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः त्यांच्या पथकासह नाशिक येथे जाऊन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला. यावेळी आरोपी हे रेल्वेने उत्तर भारताकडे गेल्याचं निष्पन्न झालं. आरपीएफ नाशिक रोड पोलीस ठाण्याची मदत घेऊन तिन्ही आरोपी हे गोरखपूरकडे जाणाऱ्या रेल्वेने गेले असल्याची माहिती समजली. त्यानंतर जबलपूर, मध्य प्रदेश यांच्याशी संपर्क साधून एक पथक जबलपूर येथे रवाना करण्यात आले. त्यानंतर जबलपूर, मध्य प्रदेश यांच्या मदतीनं 3 आरोपींचा शोध घेतला असता यातील शुभम सोनवणे, मिलिंद थोरात या दोघांना अटक केली आहे. दरम्यान त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा खून हा मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू भामे यांनी संगनमताने करून मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचं सांगितलंय. तसेच आरोपींना गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, पुणे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.